आमशेद संघ तिसरा, आमशेद थर्ड, आमशेद थर्ड आणि अडखळ फोर्थ. आता 1-2 साठी लढाई आहे, 1-2 साठी लढाई आहे. त्याचा टॉस केला जातोय. शिरवली वर्सेस उमरोळी. टॉस शिरवली वर्सेस उमरोळी. टॉस फायनल मॅचचा टॉस. शिरवली संघ आहेत तो ठरलाय पहिल्या क्रमांकाचा मानकरी आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आहे उमरोळी. हॅलो हॅलो. उत्साह कला मंडळ तांबडेवाडी आणि ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेकरता आम्हाला जे लाभलेले देणगीदार आहेत या आजच्या सामन्यांकरता यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलं होतं त्या आमच्या मंडळाचे अध्यक्ष
विवेक रेशीम साहेब आणि सुरेंद्र बोरले साहेब यांनी या ठिकाणी तरी आम्ही त्यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत. मी आमच्या तांबडेवाडी ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष सूर्यकांत काप साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विवेक रेशीम यांचं सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ घ्या, हा घ्या, हा घ्या. ए विकास फोटो काढ. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री सुरेंद्र बोरले साहेब यांनी सुद्धा लाख मोलाचं सहकार्य केलं होतं. त्यांचा सत्कार या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी त्यांच्या वतीने देवेंद्र बोरले यांना विनंती करतो की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत. तांबडेवाडी ग्रामस्थ मंडळाचे कार्याध्यक्ष श्री शिवाजी भानस साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. झाला तुमचा स्वप्नील काढला तिथे केला त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी थांबा त्याला विचारते चला आता जास्त वेळ न घेता लगेच आपण थोडेसे काही सन्मान आहेत ते करणार आहोत. सुरुवातीला आपले दोन्ही अंपास दोन्ही पंच नाहीत. त्याच्यानंतर आपली लाईव्ह टीम आज संपूर्ण दिवसामध्ये विश नेटवर्कच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण पोहोचवण्यात आलं. त्यामुळे विश नेटवर्कचे आमचे प्रतिनिधी आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे आहेत. कारण 2 ते 3 दिवसामध्ये अरेंजमेंट झालेलं आणि लवकरात लवकर प्रगती करणारं चॅनल आहेत आणि विश नेटवर्कच्याच या टीमचा आपण आज सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करतोय. विवेक रेशीम यांना विनंती असेल विवेकजी रेशीम आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहेत. विवेकजी रेशीम यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूयात. विश नेटवर्क लाईव्ह प्रक्षेपण करणारे विश नेटवर्क येत्या टाळ्यांचा गजर होत विश नेटवर्कसाठी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ज्याने केलं. त्यानंतर डीजे सुमित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज एकाच दिवसामध्ये 2 ते 3 मैदानावरती डीजे ऑपरेटिंग करणं. त्यामुळे या निलेशजी रेशीम यांना विनंती असेल. आदरणीय विजयजी यांच्या शुभ सन्मान केला जातोय. कारण एकाच 2 ते 3 मैदानावरती आज डीजेची महत्त्वाची भूमिका डीजे सुमित या भागामधील आपण पाहिलं एक प्रसिद्ध डीजे ऑपरेटर आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं समालोचन आज संपूर्ण दिवसभर तुम्ही ऐकलात ते रोहितजी राजवेळकर एक यंग जनरेशनचे समालोचक आहेत. तर रोहित राजवेळकर यांचा सन्मान आपण करूयात. निलेश रेशीम यांना विनंती असेल निलेश रेशीम आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रोहित राजवेळकर सुंदर समालोचन आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी केलं. त्यामुळे रोहित राजवेळकर यांचा हा सन्मान आहे. ओमकार भजन मंडळ नालासोपाराचे अध्यक्ष श्री प्रभाकर नाटेकरजी यांचा सन्मान आहे तो केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी कल्पेश चोरगे यांना विनंती असेल आपण हा सन्मान करावा. ओमकार भजन मंडळ नालासोपारा अध्यक्ष श्री प्रमोदजी नाटेकर यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय.
सध्या ही दृश्य ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतायत. आपल्या तांबडेवाडीचे सर्व ग्रामस्थ आहेत. आज मोठा वेळ, महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल हा स्पेशली सन्मान आहे. थँक्यू सो मच. मनापासून आपल्या सर्वांचा आभारी आहोत आम्ही. आपण दिलेला वेळ, आपण यंग तरुणांच्याच पाठीमागे उभा आहात, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. लगेच बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने आपण जाऊयात. सुरुवातीला या स्पर्धेतील आपण देऊयात बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. आता थोडं उमरवली शांत राहा, मग तुम्हाला पण समजेल आणि बाकीच्यांना पण समजेल. बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये त्यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्यात. 3. गीतेश पवार नाव तुमचंच आहे. तुम्ही खेळलात का नाही खेळले? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आहे, तो पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतोय आदरणीय व्यक्तिमत्व श्री अशोकजी रेशीम साहेब, रुवा कलेक्शनचे अशोकजी रेशीम साहेब आपण पुढे यायचे आहेत. आणि सूर्यकांत काप साहेब, सूर्यकांत काप साहेबांच्या माध्यमातून आपल्याला शूज आल्यात, त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर, टीमचं नाव आहे शिरवली आणि खेळाडूचं नाव आहे प्रणय. 3 विकेट घेणारा प्रणय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी टी शर्ट पूर्वा कलेक्शन, गोलंदाज शूज ओवी सचिन काप यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दिले जाणारे उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर हे शूज आहेत, ते दिले जात आहेत, ओपन केले जात आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, त्यानं चांगली कामगिरी केलं. दोन खेळाडू होते, एकाच्या बॅटमधून 62 होत्या आणि एकाच्या बॅटमधून 55 होत्या. 2 खेळाडूंमध्ये रेस लागली होती, एकानं 55 केल्या होत्या आणि एकानं 62 केलं होतं. फक्त 7 रनचा फरक होता. 7 रनचा फरक होता. टीमचं नाव होतं आमशेत आणि दुसऱ्या बाजूला उमरोळी. हे 2 संघ होते. या रेसमध्ये 2 फलंदाज होते, एक उमरोळीचा होता, दुसरा आमशेतचा होता. एकाच्या नावी 55 तर दुसऱ्याच्या नावी 62. आता सांगा कोण होतं? तो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये 62 धावा बनवणारा. पण त्यापूर्वी पारितोषिक देण्यासाठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात. कुमार वरद रेशीम, जिग्नेश बोरले साहेब. वरद रेशीम आणि जिग्नेश बोरले साहेब या. आज वरद इतका खेळलाय की तो पूर्ण टी शर्टची त्यांनाही वाट लावल्यात. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज आहे, 62 धावा बनवणारा, 62 रन करणारा. टीमचं नाव उमरोळी संघाचा मिस्टर शुभम. फरक होता 2 संघामध्ये. फक्त मी म्हटलं आधी आमशेद आणि शुभम मध्ये फक्त किमान फरक होता तो 7 रनचा फरक होता. आणि त्या रेसमध्ये आपण पाहिलं तर शुभमनं मारलंय बाजी आणि शुभम ठरलाय स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. त्यानंतर या स्पर्धेतील आणखीन एक ट्रॉफी जी ठेवण्यात आली होती की शिस्तबद्ध संघ. शिस्तबद्ध म्हणजे त्याने या मैदानावरती चांगली शिस्तबद्धता दाखवली, चांगला खेळ तर दाखवला, पण मैदानाची त्यांची वागणूक, मैदानाच्या बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहता त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्या टीमचं नाव आहे साई कृपा क्रिकेट संघ अडखळवन. साई कृपा क्रिकेट संघ अडखळवन टीम आपण या. खूप चांगला, इथं टाळ्यांचा गजर होऊ द्या. शिस्तबद्ध संघ. भले अडखळवन सांगेल आज काही नाही भेटलं तरी पण शिस्तबद्ध तर भेटलं. सुनील लांबे साहेब यांना विनंती असेल यावं. सुनील लांबे साहेब. सुनील लांबे साहेबांच्या शुभेच्छा आपण पाहिलं तर ही आकर्षक अशी ट्रॉफी दिली जात आहेत. साई कृपा क्रिकेट संघ अडखळवन या संघाला मात्र ही ट्रॉफी दिली जात आहे. सुशन आणि विनोद आहेत ही ट्रॉफी मात्र ते कॅरी करतायत. अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेत आपण देऊया चतुर्थ पारितोषिक, 4th प्राइज. आणि 4th प्राइज देण्यासाठी शिवाजी
बाणसाहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचं. आदरणीय शिवाजी बाणसाहेब आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते दिला जाईल या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा चषक. आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आलात गाथा मंगेश कंगाणे यांच्या माध्यमातून ते ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहेत. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे, टीमचं नाव आहे टीम अडखळ फायटर. अडखळ फायटर एक ट्रॉफी त्याने आता जिंकली होती फायनलची आणि या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं. ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आयोजित ओम साई गणेश चषक 2025 आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अडखळ फायटर. त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक देण्यासाठी आदरणीय बबन जाधव साहेबांना विनंती असेल. बबन जाधव साहेब आपण पुढे यायचे आणि ती ट्रॉफी आपल्याला मिळाल्यात. सुदेश विजय कंगाणे सोनू यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहेत आणि ट्रॉफी दिली जात आहेत बबन जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. टीमचं नाव आहे टीम आमशेष संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन असणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात श्री दिलीप सखाराम बोर्ले साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये रोख रक्कम व चषक श्री दिलीप सखाराम बोर्ले साहेब यांच्या माध्यमातून मिळाल्यात. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय विवेकजी रेशीम यांना विनंती असेल. विवेक रेशीम आपण पुढे यायचे आहेत. आपल्या शुभ हस्ते दिली जाईल ट्रॉफी आणि मेडल आहेत ते मेडलही दिले जाणार आहेत. टीमचं नाव आहे टीम उमरोळी संघ ठरलाय या स्पर्धेचा रनरअप. ट्रॉफी दिली जाईल विवेक रेशीम साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. इथे टाळ्यांचा गजर होऊ द्यात. उमरोळी संघ पवार साहेब कॅमेऱ्याच्या बाजूला बा. गीतेश पवार अभिनंदन. तिथं टाळ्यांचा गजर होता. उमरोळीसाठी या स्पर्धेमध्ये रनरअप उपविजेता संघ म्हणून ट्रॉफी त्यांनी पटकावलेली आहेत. गीतेश पवार, प्रलय आणि त्यांची संपूर्ण टीम आपलं अभिनंदन असणार आहे. त्यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचं पारितोषिक जात आहे. त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 32 रन बनवलेत. त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 4 विकेट घेतल्यात. तो खेळाडू उमरोलीचा नाही आहे. तो खेळाडू आहे शिरवलीचा असू शकतोय अजूनपर्यंत. पाहूयात काय घडतंय. 32 धावा 4 विकेट त्या खेळाडूंना बनवल्यात. हे पारितोषिक देण्यासाठी अविनाश लांबे साहेबांना विनंती असेल. साहेब आपण यायचे आहेत. अविनाश लांबे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते दिला जाणार आहेत मॅन ऑफ द सिरीजसाठी काय नक्की पाहूयात आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून चांदीची बॅट त्याला दिली जाणार आहेत. आणि असं पहिल्यांदा घडलं की मंडणगडच्या परिसरामध्ये चांदीची बॅट ठेवणार आयोजन कमिटीचं ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडेवाडीला ते श्रेय जात आहेत. आणि ओम साई गणेश चषकामध्ये ही चांदीची बॅट पटकावणारा खेळाडू आहे. त्यानं 32 रन बनवल्या. त्याने 4 विकेट घेतल्यात. अष्टपैलू कामगिरी करणारा उमरोळीचा मिस्टर सूरजला पण पाहिलं तर ही मॅन ऑफ द सिरीजची चांदीची बॅट मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. सूरज अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन सूरज. आपल्याकडे वेळ नाही तर तुझा बाईट नक्कीच घेतला असता. त्यानंतर जाऊयात फायनलची ट्रॉफी. आणि फायनलची ट्रॉफी देण्यासाठी उपाध्यक्ष मंडळाचे सूर्यकांत काप साहेब यांना विनंती असेल. साहेब आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते दिले जाईल या स्पर्धेची प्रथम पारितोषिक. आणि आदरणीय बबनजी आपणास विनंती आपण देखील पुढे यायचे आहेत. बबनजी आपल्या शुभ हस्ते देखील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मात्र दिली जाणार आहेत. बबनजी आणि सूर्यकांत काप साहेब. आणि टीमचं नाव आहे टीम शिरवली संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. चला शिरवली या. सर्व खेळाडू या. ही मेडल आहे ते मेडल आपण परिधान करा.
बाबांजी थोडं आपण पुढे वा कॅमेऱ्याच्या हां समोर कॅमेरामध्ये दिसा. चॅम्पियन ट्रॉफी आता मात्र दिली जात आहेत. विजयी संघ आपण पाहिलं तर शिरवली आणि शिरवली संघाला मात्र ट्रॉफी मात्र दिली जातात या ठिकाणी. ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आयोजित ओम साई गणेश चषक 2025 आणि मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी मात्र दिली जात आहेत. कॅश प्राइज 20,000 आणि आकर्षक चषक मानकरी संघ आहे शिरवलीसाठी. तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. अभिनंदन शिरवली, कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल प्लेड. आपलं खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत आणि ती ट्रॉफी मात्र सध्या दिली जात आहेत. आपण फोटो सेशनमध्ये पाहू शकतायत. ही टीम आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतायत.